आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा ज्यांनी कडक शब्दात धिक्कार केला ते लोकमान्य टिळका, त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जातो आणि ज्यांच्या हस्ते दिला जातोय त्याने जंतर मंतर कांड केलं ना. जालियनवाला बाग नंतर या देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे. जनरल डायर नंतर जनरल कायर, अमित शहा, आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? आणि म्हणजे राजकारण आणू नका यात, यात राजकारण नाही. हा देशाचा अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय जो आम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून शिकलो. आता मोठं आर्मी वगैरे पुण्यात आणली असं कळलं मला. सगळा महाराष्ट्राचा पोलीस फोर्स पुण्यामध्ये आणलेला आहे. अरे कशाला घाबरताय? कोणाला घाबरताय? गृहमंत्री आहात ना. मुळात तुम्ही मूळचे गुंड आहात. एक तर गुंडासारखे वागा, नाही तर गृहमंत्र्यासारखे वागा. तुम्ही मूळचे तडीपार गुंडात, मग गुंडाने गुंडासारखं वागावं किंवा मग गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यासारखं वागावं. जनतेशी संवाद साधा, बोला जनतेशी. आम्हाला लोक गुंड म्हणतात, आम्ही गुंडासारखे वागतो. आम्ही सत्तेत असल्यावर सत्ताधाऱ्यांसारखे वागू. हे कोण माफ करणार? नाही नाही नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललंय का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी काय? म्हणजे मला कळतच नाही काय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही की आम्ही माफ कर दो, हे कर दो, नाहीये. हे भ्रमिष्ठ झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे